श्रोते हो, बाहेर सुंदर असं पावसाळी वातावरण आहे. त्याला साजेशी एक कथा मी आपल्यासाठी आज घेऊन आले आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशाच नवीन कथा आणण्यासाठी प्रेरणा देतो. तर आजच्या कथेचे शीर्षक आहे रिमझिम गिरे सावन. अहा, कथेच्या शीर्षकावरून फसू नका हं. कथा मराठीच आहे. कथेचे लेखक आहेत मिलिंद अष्टपुत्रे. अभिवाचन करिश्मा गडकरी. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. छोटू गुपचूपपणे खोलीत शिरला आणि क्लासचे दप्तर कोपऱ्यात ठेवून थेट त्याच्या कॉटवर जाऊन पडला. निखिल पाहत होता. छोटूने निखिलकडे पाठ केली होती. नक्कीच स्वारीचं काहीतरी बिघडले. स्वतःशीच पुटपुटत निखिलने अभ्यासाचे पुस्तक बाजूला ठेवले. त्यानं हळूच जाऊन वाकून पाहिलं, पण छोटू डोळे मिटून पडला होता. दमल्यासारखा वाटत होता. थकला असेल बिचारा, निखिलने विचार केला. शाळा सुटल्या सुटल्या तसाच क्लासला गेला असणार. त्यातून आज दिवसभर पाऊस रिमझिम बरसतोय. पावसात भिजला असेल, झोपू दे थोडा वेळ. पाऊस. आज पावसामुळे निखिल फार खुशीत होता. आजच्या पावसाने त्याच्यावर सुखाची खैरात केली होती. आज सकाळी कॉलेजमध्ये जातानाच पाऊस चालू झाला. निखिल स्कूटरवरून निघाला आणि त्याला कॉलेजच्या अलीकडील वळणापाशी निकिता उभी असलेली दिसली. तिची स्कूटर बंद पडली होती. बहुतेक पावसामुळे स्पार्क प्लगमध्ये पाणी गेले असावे. असा चान्स सोडणाऱ्याला वेडाच म्हटलं पाहिजे, आणि निखिल वेडा नक्कीच नव्हता. ब्रेक मारून तो थांबला. तशी त्याची तिच्याशी फार काही जुनी ओळख नव्हती. फार्मसीला त्याच्याच वर्गामध्ये फायनल इयरला काही महिन्यांपूर्वीच तिची ॲडमिशन झाली होती. मुख्य म्हणजे त्याच्या घरापलीकडील 2 बिल्डिंग सोडल्यावर असलेल्या राजयोग अपार्टमेंटमध्येच ती राहायला आली होती. एका मध्यमवयीन स्त्रीबरोबर तिला त्याने 1-2दा पाहिले होते. बहुतेक तिची आई असणार. तिला पाहिल्यापासून निखिलच्या हृदयात एक वेगळीच चलबिचल झाली होती. लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात ना, तसंच काहीतरी. गंमत म्हणजे ही आग दोन्ही बाजूनी लागली होती बरं का. क्लासमध्ये लेक्चर चालू असताना निकिताही तिरप्या नजरेने चोरून त्याच्याकडे बघत असते हे निखिलच्या जिवलग मित्राच्या म्हणजे राहुलच्या नजरेतून सुटले नव्हते. पण असे असूनही इतक्या दिवसात त्यांच्यातील संवादाची गाडी हाय हॅलोच्या पलीकडे गेली नव्हती. आजच्या पावसाने तिच्याशी ओळख वाढवण्याची संधी निखिलला मिळाली होती. निखिलला थांबलेलं पाहताच निकिताला हायसं झालं असावं. चक्क त्याच्याकडे पाहून ती हसली आणि म्हणाली, एक्सक्यूज मी, माझी स्कूटी पावसामुळे बंद पडली आहे. प्लीज बघतोस का काय झालंय ते? तो IT स्कूटरवरून उतरला. एखादा मेकॅनिकसारखा सराईतपणा दाखवत त्याने तिच्या स्कूटीचा स्पार्क प्लग चेक केला. तो साफ करून त्याने पुन्हा तिची स्कूटी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला. पण कसतं काय, ती काही स्टार्ट व्हायला तयार नव्हती. आपण एक काम करू, तुझी स्कूटी येथेच रस्त्याच्या कडेला पार्क करून माझ्या गाडीवर कॉलेजला जाऊ. इतक्या सकाळी गॅरेजेस उघडी असणार नाही, घड्याळाकडे बघत निखिल म्हणाला. तिने नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. तिला बॅकसीटवर बसवून स्कूटर चालवताना त्याला स्वप्नात असल्यासारखे वाटत होते. क्वचित मागून होणारा तिचा ओलेता स्पर्श त्याच्या सर्व अंगावर रोमांच उभे करत होते. या प्रसंगाची किती वाट पाहिली होती त्याने. थँक्स पावसा, त्याने मनातल्या मनात पावसाचे आभार मानले. दादा, अरे कुठे बघत बसलायस? मला भूक लागली आहे, छोटू निखिलला गदागदा हलवत म्हणत होता. निखिल भानावर आला. चल. अरे पण बाबा अजून आले कसे नाही? 8 वाजत आले तरी त्यांचा पत्ता नाही. कुठे गेले आहेत कोण जाणे, तो म्हणाला. मला माहिती आहे ते कुठे आहेत ते, छोटू म्हणाला. कुठे आहेत? कोपऱ्यावरच्या अण्णाच्या हॉटेलात एका आंटीबरोबर मिसळ खात बसले आहेत ते, छोटू उत्तरला. काय? मिसळ खात होते? कोण आंटी? निखिलने आश्चर्यचकित होऊन विचारले. मला नाही माहीत, मला जेवायला वाढ, मला झोप आली आहे, छोटू फुरंगटून म्हणाले. बरं चल, मी वाढतो तुला. पटकन उठत निखिल स्वयंपाकघराकडे निघाला. 5 वर्षापूर्वी आई गेली तेव्हापासून त्याला स्वयंपाक करण्याची सवयच लागली होती. कधी बाबा तर कधी तो. छोटू म्हणत होता, बाबा कोणत्या तरी आंटीबरोबर मिसळ खात बसली आहेत. विचारलं पाहिजे बाबांना. छोटूला अन्न गरम करून वाढत असताना पुन्हा एकदा त्याला सकाळचा प्रसंग आठवला आणि त्या गोड आठवणीत तो गुंगून गेला.
2 लेक्चर झाल्यावर निकिताने त्याला क्लासमध्ये खूण करून बाजूला बोलावले. निखिल, आपण बघून यायची का माझी स्कूटी? गंभीरपणे तिने विचारले. आणि त्याला गुदगुल्या झाल्या. तिच्या तोंडून निखिल हे स्वतःचे नाव ऐकून त्याला इतके छान वाटले की विचारायची सोय नव्हती. निखिल निकिता, किती छान जोडी. मनात येणारे खट्याळ विचार बाजूला सारत तो तिला घेऊन पुन्हा स्कूटीकडे निघाला. त्याची स्कूटर रस्त्याच्या कडेला लावून तिची स्कूटी ढकलत ढकलत दोघे गॅरेजकडे आले. वाटेत दोघेही क्वचितच एकमेकांशी बोलले होते. स्कूटी बंद पडल्याच्या टेन्शनमुळे निकिता गप्प गप्पच होती. मेकॅनिकने स्कूटी चालू करून दिली तशी निकिताची कळी खुलली. थँक्स निखिल, तू होतास म्हणून बरं झालं, नाहीतर मला खूप टेन्शन आलं असतं, हसत हसत ती म्हणाली. बापरे, मगापासून टेन्शन घेऊन तू एक शब्द बोलत नव्हतीस आणि म्हणतीयस की टेन्शन आलं असतं. मग टेन्शन आल्यावर कशी वागत असशील? मिश्किलपणे निखिल म्हणाला आणि ती खळखळून हसली. चल आता, चहा पाज मला, तो चेष्टेत म्हणाला. नुसता चहा नाही हा, नाश्ता सुद्धा खिलवणार तुला. बोलता बोलता निकिताने कधी त्याचा हात हातात घेतला ते दोघांनाही कळले सुद्धा नाही. नंतरचा तासभर दोघे मेड फॉर इच अदर असल्यासारखे त्याच्याकडे पाहून ती हसली आणि भरभरून बोलत होती. मी, माझी स्कूटी पावसामुळे बंद पडलीये, प्लीज बघतोस का काय झालं ते? तो ऐटीत स्कूटरवरून उतरला. एखादा मेकॅनिक सारखा सराईतपणा दाखवत त्याने तिच्या स्कूटीचा स्पार्क प्लग चेक केला. तो साफ करून त्याने पुन्हा तिची स्कूटी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण कसतं काय, ती काही स्टार्ट व्हायला तयार नव्हती. आपण एक काम करू, तुझी स्कूटी येथेच रस्त्याच्या कडेला पार्क करू, माझ्या गाडीवर कॉलेजला जाऊ. इतक्या सकाळी गॅरेजेस उघडी असणार नाहीत. घड्याळाकडे बघत निखिल म्हणाला. तिने नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. तिला बॅक सीटवर बसवून स्कूटर चालवताना त्याला स्वप्नात असल्यासारखेच वाटत होते. क्वचित मागून होणारा तिचा ओलेता स्पर्श त्याच्या सर्वांगावर रोमांच उभे करत होता. या प्रसंगाची किती वाट पाहिली होती त्याने. थँक्स पावसा, त्याने मनातल्या मनात पावसाचे आभार मानले. दादा, अरे कुठे बघत बसलायस? मला भूक लागलीये, छोटू निखिलला गदा गदा हलवत म्हणाला होता. निखिल भानावर आला. चल, अरे पण बाबा अजून आले कसे नाहीत? 8 वाजत आले तरी त्यांचा पत्ता नाही. कुठे गेलेत कोण जाणे, तो म्हणाला. मला माहितीये ते कुठे आहेत ते, छोटू म्हणाला. कुठे आहेत? कोपऱ्यावरच्या अण्णाच्या हॉटेलात एका आंटीबरोबर मिसळ खात बसलेत ते, छोटू उत्तरला. काय, मिसळ खात होते? कोण आंटी? निखिलने आश्चर्यचकित होऊन विचारले. मला माहित नाही, मला जेवायला वाढ, मला झोप आली आहे, छोटू फुरंगटून म्हणाला. बरं चल, मी वाढतो तुला. पटकन उठत निखिल स्वयंपाकघराकडे निघाला. 5 वर्षापूर्वी आई गेली, तेव्हापासून त्याला स्वयंपाक करण्याची सवयच लागली होती. कधी बाबा तर कधी तो. छोटू म्हणत होता, बाबा कोणत्या तरी आंटीबरोबर मिसळ खात बसले आहेत, विचारलं पाहिजे बाबांना. छोटूला अन्न गरम करून वाढत असताना पुन्हा एकदा त्याला सकाळचा प्रसंग आठवला आणि त्या गोड आठवणीत तो गुंगून गेला. 2 लेक्चर झाल्यावर निकिताने त्याला क्लासमध्ये खूण करून बाजूला बोलावले. निखिल, आपण बघून यायचं का माझी स्कूटी? गंभीरपणे तिने विचारले. आणि त्याला गुदगुल्या झाल्या. तिच्या तोंडून निखिल हे स्वतःचे नाव ऐकून त्याला इतके छान वाटले होते की विचारायची सोय नव्हती. निखिल निकिता, किती छान जोडी. मनात येणारे खट्याळ विचार बाजूला सारत तो तिला घेऊन पुन्हा स्कूटीकडे निघाला. त्याची स्कूटर रस्त्याच्या कडेला लावून तिची स्कूटी ढकलत ढकलत दोघे गॅरेजकडे आले. वाटेत दोघेही क्वचित एकमेकांशी बोलले होते. स्कूटी बंद पडल्याच्या टेन्शनमध्ये निकिता गप्प गप्पच होती. मेकॅनिकने स्कूटी चालू करून दिली तशी निकिताची कळी खुलली. थँक्स निखिल, तू होतास म्हणून बरं झालं, नाहीतर मला खूप टेन्शन आलं असतं, हसत हसत ती म्हणाली. बापरे, मगापासून टेन्शन घेऊन तू एक शब्द बोलली नव्हतीस आणि म्हणतीयस की टेन्शन आलं असतं. मग टेन्शन आल्यावर कशी वागत असशील? मुश्किलपणे निखिल म्हणाला आणि ती खळखळून हसली. चल आता, चहा पाज मला, तो चेष्टेत म्हणाला. नुसता चहा नाही, नाश्ता सुद्धा खिलवते तुला.
बोलता बोलता निकिताने कधी त्याचा हात तिच्या हातात घेतला ते दोघांना कळले सुद्धा नव्हते. नंतरचा तासभर दोघे मेड फॉर इच अदर असल्यासारखे दारावरची बेल वाजली आणि निखिल भानावर आला. बाबा आले बहुतेक. तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो दरवाजा उघडायला निघाला. दरवाजात बाबाच होते. ते पूर्ण भिजलेले होते. निखिल आश्चर्यचकितपणे त्यांच्याकडे पाहतच राहिला. अहो बाबा, छत्री कुठे आहे? ठीक आहे, हातातली छत्री दाखवत बाबा म्हणाले. मग एवढे भिजलात कसे? निखिलने विचारले. अरे ती एक गंमतच झाली. चला सांगतो तुला. चपला काढून घरात शिरत बाबा म्हणाले. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाय मन. बाबा गालातल्या गालात हसत गुणगुणत होते. आज बाबांचा मूड काही वेगळाच दिसतोय. मनातल्या मनात आश्चर्य करत निखिल त्यांच्या पाठोपाठ आत निघाला. जेवून छोटू झोपी गेला आणि निखिल बाबांसोबत जेवायला बसला. जेवताना बराच वेळ दोघेही गप्प होते. जेवताना बाबा मध्येच चोरून चोरून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत असल्याची जाणीव निखिलला होत होती. जेवणे संपल्यावर उरलेल्या अन्नाची झाकपाक करून निखिल झोपण्यासाठी बेडरूमकडे निघाला. तोच बाबांनी त्याला हाक मारली. निखिल, जरा तुझ्याशी बोलायचंय. काय बाबा? तो म्हणाला. निखिल, तुझी आई जाऊन आता 5 वर्षे होती. या वर्षी तू डिग्री मिळवशील. नोकरी लागली की तुझ्या लग्नाचं बघावं लागेल. तोपर्यंत माझी साठी येईल. हल्लीच्या मुली एकत्र कुटुंबात संसार करायला उत्सुक नसतात. कदाचित त्यामुळे तुला वेगळं राहावं लागेल. बाबा बोलता बोलता थांबले. निखिल काहीच बोलला नाही. किंचित खाकरून बाबांनी पुढे बोलायला सुरुवात केली. छोटू अजून लहान आहे. खरं तर त्यालाही आईच्या मायेची गरज आहेच. बाबा, आडून आडून बोलू नका. स्पष्ट काय ते सांगा. निखिल थोड्या तीव्र स्वरात म्हणाला. निखिल, मी दुसरं लग्न करावं म्हणतोय. हळूवार आवाजात बाबा बोलले. काय? तुम्ही शुद्धीवर आहात ना बाबा? या वयात कोणाशी लग्न करणार आहात तुम्ही? चक्रावून निखिलने विचारले. चारुलता बोरकर म्हणून आमच्या हास्य क्लबमधील एक मेंबर आहे. येथेच जवळ राहतात. आज गंमतच झाली. तू मघाशी विचारत होतास ना, छत्री असून मी भिजलो कसा ते? आज संध्याकाळी कोपऱ्यातल्या पार्कात फिरायला गेलो तर चारुलताशी तेथे गाठ पडली. येताय का मिसळ खायला? तिने मला विचारलं. आता नाही कसं म्हणणार? तुला तर माहितीच आहे की मिसळ म्हणजे माझा वीक पॉइंट. होय नाही करत शेवटी आम्ही अण्णाची मिसळ खायला गेलो. मिसळ खाता खाता आमच्या गप्पा चांगल्या रंगल्या आणि तेवढ्यात पुन्हा पाऊस सुरू झाला. तिने छत्री आणली नव्हती म्हणून मग तेथेच गप्पा मारत टाइमपास करत होतो. जुन्या आठवणी निघाल्या. तिची आणि माझी आवड बरीचशी सारखी आहे. किशोर कुमार म्हणजे तिचा जीव की प्राण. राजेश खन्ना आणि मुमताजची जोडी आमच्या दोघांच्याही आवडीची. गप्पात वेळ कसा गेला कळलंच नाही. तेवढ्यात मोबाईलवर तिच्या मुलीचा फोन आला आणि मग हलावंच लागलं. पाऊस काही कमी व्हायचं नाव घेत नव्हता. शेवटी एकाच छत्रीतून आम्ही दोघे निघालो. तिला सोडून मग घरी आलो. हसत हसत बाबा म्हणाले. निखिल दिग्मूढ होऊन ऐकत होता. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन. बाबा पुन्हा खुशीत गुणगुणू लागले. हद्द आहे बाबा तुमची. त्या बाईंची माहिती काढली का नीट? निखिलने विचारले. हो तर. अरे चारुलता घटस्फोटीत आहे. ती आणि तिची मुलगी दोघीच राहतात येथे. निकिता नाव आहे तिच्या मुलीचं. मोठी गोड पोर आहे. आणि मुख्य म्हणजे आमचे विचार अगदी मिळते जुळते आहेत. आणि विचार जुळले की मने जुळायला वेळ लागत नाही, बाबा म्हणाले. आणि निखिलच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. निकिता बोरकर? बाबा, अहो ती माझ्या वर्गात आहे. तुम्ही तिच्या आईशी लग्न करणार? बापरे, म्हणजे ती माझी बहीण होणार? हरे राम. मटकन खाली बसत निखिल उद्गारला. एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि बाबा दार उघडायला गेले. निखिल उद्विग्नपणे तसाच बसून राहिला. सर्व काही संपलं होतं. निखिल, अरे बघ कोण आलंय, बाबा आनंदाने म्हणाले. निखिलने दरवाजाच्या दिशेने पाहिलं आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली.
दारात निकिता आणि एक मध्यमवयीन बाई उभ्या होत्या. हाय निखिल, आम्ही दोघी अगदी अचानक तुमच्या घरी आलोय आणि अर्थात त्याला कारणही तसेच आहे. निकिता त्याच्या दिशेने हात हलवून म्हणाली. निखिल काहीच बोलला नाही. निखिल, मी ज्यांच्याशी लग्न करणार आहे त्याच या चारुलता बोरकर आणि ही त्यांची मुलगी निकिता. मी मुद्दाम आज त्यांना आपल्या घरी बोलावलं आहे. तुझी ओळख करून द्यायची होती. बाबा निखिलला म्हणाले. निखिलला मात्र काहीच ऐकू येत नव्हते. वडिलांच्या प्रेमासाठी मुलाला स्वतःच्या प्रेमाचा त्याग करावा लागणार हे अगदी उघडपणे दिसत होतं त्याला. तो स्वतःच्याच विचारात मग्न होता. तोच चारुलताबाई पुढे आल्या. त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्या म्हणाल्या, निखिल, तुझ्या मनात काय चाललंय ते मी ओळखलंय. निकिताने तुमच्या दोघांमधील हळूवार नात्याबद्दल मला सांगितलंय. निकिता माझी मुलगी आहे खरी, पण मानलेली. माझ्या लांबच्या अकाली मृत्युमुखी पडलेल्या बहिणीची ही अनाथ पोर. मी तिच्या लहानपणापासून सांभाळली आहे. त्यामुळे ती मला आई म्हणते. त्या काय बोलत आहे हे काही क्षणानंतर त्याच्या लक्षात आले आणि तो आनंदाने टुणकन उडी मारून उभा राहिला. सर्वजण एकदम मोठ्यांदा हसले. बाहेर पाऊस रंगात आला होता. चला आता आपण सगळे मनसोक्त गप्पा मारूया. निखिल, मी छानपैकी कॉफी करतो सगळ्यांना. तू आणि निकिता गप्पा मारा तोवर. चारुलता, तू चल माझ्याबरोबर किचनमध्ये. चांगली टेस्टी कॉफी कशी करतात ते शिकवतो तुला. डोळे मिचकावत बाबा बोलले. मी कशाला शिकू टेस्टी कॉफी करायला? तुम्ही आहात की, ठसक्यात चारुलताबाई म्हणाल्या आणि पुन्हा एकदा हास्याचा स्फोट झाला. दूरवर कुठेतरी रेडिओवर किशोर गात होता. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए भीगे आज इस मौसम में लगी कैसी अगन, रिमझिम गिरे सावन. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.